जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। आज काही धर्माच्या लोकांकडून आपल्या हिंदू धर्मावर वेळोवेळी आघात होत असतो आणि आपण निषेध व्यक्त करत आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत आहे। हे कलियुग आहे, हे लक्षात ठेवा। आज आपण कलियुगामध्ये आहे। इथे मंत्रांनी नाही तर तंत्रांनी देशाचा विकास केला जातो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। मंत्रांनी आपलं चालणार नाही, तर आता आपण तंत्रांनी विकास करतो, म्हणजेच आम्ही शास्त्रयुक्त आहे। पण वेळ आल्यावर शस्त्र सुद्धा घ्यायला घाबरत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे। आपण नुसते केवळ भगवाधारी बनून चालणार नाही, भगव्यासाठी आपल्याला जागा व्हावं लागेल। कसं? भगवे पे भरोसा करना है, जग में भगवा लहराना है। जग में भगवा लहराना है, भगवे पे भरोसा करना है, जग में भगवा लहराना है। भरोसा करना है, जग में भगवा लहराना है। भगवे पे भरोसा करना है, जग में भगवा लहराना है। भरोसा करना है, जग में भगवा लहराना है। उठो सनातनी जागो सारे, परचम भगवा लहराना है। सनातन जागो सारे, परचम भगवा लहराना है। उठो सनातनी जागो प्यारे, परचम भगवा लहराना है। उठो सनातन जागो सारे, परचम भगवा लहराना है। जय जय श्रीराम। भारत आणि पाकिस्तानचं ज्यावेळेस विभाजन झालं त्या दिवशी काय झालं? दोन धर्माचे लोक एकत्र राहू शकत नाही म्हणून पाकिस्तान आणि भारत वेगळा झाला। पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र घोषित झालं, पण खंत आहे उरलेला भारत अजूनपर्यंत हिंदू राष्ट्र घोषित झालेला नाहीये। म्हणून आपण हिंदू राष्ट्रासाठी सुद्धा या सरकारला निवेदन द्यायला पाहिजे की उरलेला देश हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे। कारण पाकिस्तानमध्ये 20% हिंदू होते, आज 2% राहिले। इथं 3% जे 25% आलेले आहे आणि कधी ते 50% जाऊन या भारताला गजबाळ हिंद बनवण्याचे स्वप्न पाहत आहे, तर त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या आधी हा भारत भगवा हिंद झाला पाहिजे, भगवा हिंद झाला पाहिजे। जय जय श्रीराम।